स्टार प्रवाहावरील आनंदी मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे। मालिकेतील रंजक कथानक आणि दर आठवड्यात येणारा ट्विस्ट यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढत आहे। आता मालिका नव्या वळणावर आहे। नवऱ्याच्या स्वाभिमानासाठी आनंदी स्वतःचा पुतळा करून घेणार आहे। यासाठी अभिनेत्री जाई खांडेकरने विशेष मेहनत घेतली आहे। अंगावर रंग लावून ती जिवंत शिल्प बनलीये। पाहूया कसा तयार झाला आनंदीचा हा खास लुक। कसं वाटतंय तुला? भारी वाटतंय मला फारच। एक खूपच जास्त ड्रामॅटिक सिक्वेन्स आलेला आहे, त्यामुळे फार एक्साइटेड आहे मी की किती मजा येणार आहे सगळ्यांना बघायला सिक्वेन्स। गर्ल्स अरे ट्रॉली थोड़ा फास्ट, वो झुक के खड़ी है, पता दिखाओ सचिन सर, रोल करो। अरे उसके शॉट्स लो, उसको तकलीफ हो रही है। ओके और फिर भी खड़ी है वो। पॅरिसहून आलेल्या महत्त्वाच्या पाहुण्यांसाठी युगंधरने खास भेटवस्तू म्हणून एक दुर्मिळ आणि आकर्षक मूर्ती आणली होती। मात्र अनावधानाने आनंदीच्या हातून ती मूर्ती फुटते। या घटनेमुळे युगंधरची पाहुण्यांसमोर मानहानी होऊ नये आणि त्याचा व्यवसायावर परिणाम होऊ नये म्हणून आनंदी एक धाडसी निर्णय घेते। फुटलेल्या मूर्तीच्या जागी ती स्वतः उभी राहण्याचा निर्णय घेते। मालिकेतील हा प्रसंग जितका आगळा वेगळा आहे तितकीच मेहनत तो पडद्यावर साकारण्यासाठी घेण्यात आली। आनंदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जाई खांडेकर हिला हुबेहूब जिवंत शिल्पाचा लुक देण्यासाठी तब्बल 4 तासांची मेहनत घ्यावी लागली। त्वचेला कोणताही त्रास होऊ नये यासाठी विशेष प्रकारचे रंग वापरण्यात आले। मेकअप, वेशभूषा आणि बॉडी पेंटिंगच्या मदतीने जाईला जिवंत शिल्पासारखं रूप देण्यात आलं। आनंदी मालिकेतल्या संपूर्ण टीमने यासाठी विशेष कष्ट घेतले। या लुक बाबत बोलताना जाई म्हणाली, जिवंत शिल्प बनण्याचा अनुभव खूपच वेगळा होता। जवळपास 4 तास एकाच जागी बसून मेकअप करावा लागला। त्यानंतर शूटिंग दरम्यान बराच वेळ एकाच जागी स्थिर उभं राहण्याची कसरत देखील होती। हा प्रसंग साकारणं कठीण होतं। कलाकार म्हणून अशा आव्हानात्मक गोष्टी साकारायला आनंद वाटतो। आता आनंदीची ही आयडिया युगंधरचा मान राखण्यात यशस्वी ठरेल की यातून नवं संकट उभं राहील हे आगामी भागातच कळेल। तुम्हाला आनंदी मालिका आवडतीये का ते कमेंट करून नक्की सांगा। आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। फक्त राजश्री मराठी शोबाज।